नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10 आणि तुम्ही बघत आहात डेली व्लॉग. दुपारपर्यंतचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिथून पुढे 3 वाजता साधारणतः मी आरोग्य विभागामध्ये गेलो होतो आणि आरोग्य विभागामध्ये मी जे मागच्या सोमवारी मी कागदपत्र मागवली होती, खास करून जे रमेश खामकर साहेब आहेत. मी रमेश विष्णू खामकर. माझा मोबाईल नंबर 9822969610. मी पुणे महानगरपालिकेतून 2013ला रिटायर झालेलो आहे आणि मी मिस्त्री या पदावर होतो. त्या पदावरच मी रिटायर झालो. मिस्त्री जस्ट लाईक सुपरवायझर. ते जे RTIच्या अंतर्गत काय कागदपत्र मागवतात ह्याचा मला जरा अभ्यास करायचा होता आणि ते त्या माहितीचं काय करतात हा माझा एक फार मोठा प्रश्न त्यांना आहे. आणि जर त्यांनी उत्तर दिलं तर माझं एक नागरिक म्हणून समाधान होणार आहे. कारण का त्यांना अधिकारी जर विचारू शकत नसेल तरी मी एक नागरिक म्हणून त्यांना विचारू शकतो की या जे माहिती गोळा करतात, कारण का ही माहिती इतक्या सहजासहजी मिळत नाही. कारण का हे बरीचशी कागदपत्रं असतात, ते त्या डिपार्टमेंटमधनं ते काढून त्याची माहिती ते झेरॉक्स घ्यावं लागतो आणि ते द्यावं लागतं. चार्जेस पडतात त्याचे, पण बरीचशी म्हणजे यंत्रणा त्याच्यामध्ये कामाला लागते. तर या माहितीचं करता काय? ह्या माहितीचं 2च वापर होऊ शकतात. एक म्हणजे एखादी माहिती काढून त्याच्यामध्ये सामाजिक त्याचा काहीतरी म्हणजे समाजासाठी त्याचा फायदा किंवा नागरिकांसाठी काहीतरी फायदा होणारी गोष्ट तुम्ही करणार असाल तर अशी माहिती घ्यावी. आणि दुसरं हे फार त्याचा वाईट हे होऊ शकतो की जर बाकीचं काही करत नसाल तर मग ह्याचं फक्त यातनं अर्थकारण असं बरंचसं निघू शकतं. तर म्हणजे याच्यातनं काही कुणी पैसे कमवतं काय, हे माहिती घेऊन नक्की करतं काय? कारण का माहितीला खूप व्हॅल्यू आहे मित्रांनो. माहिती त्याला म्हणतात ना. आणि त्या नादात कित्येक RTI लोकांनी जीवही गमावलेले आहेत. इतकं महत्त्वाचं त्या गोष्टी आहेत. तर याची माहिती काढण्यासाठी मी तिथे गेलो होतो. मला 34 पानं मिळाली. रिसर्च त्याचे मी चलन करून मी ते घेतलेले आहेत. लवकरच तुमच्या समोर रमेश खामकर जे RTI अधिकारी आहेत, मागं ज्यांनी कल्पना बळीवंत असू द्यात किंवा जे म्हणजे आणखीन ते बिल्डरांची एक तक्रार होती, असे 2-3 आपल्याकडे तक्रार आलेली आहे. तर त्या तक्रारी अन्वये नक्की हे काय करतात हे आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न करणार. आजही ते सुद्धा आले होते, आयुक्तांच्या जवळसुद्धा बसले होते. त्याचबरोबर मी हेही सांगतो की मी आयुक्तांना आज स्वतः भेटलेलो आहे. आयुक्तांना 2-3 प्रश्न विचारले. महानगरपालिकेचे ज्या नोटिसा जातात त्याच्यावर अजून कारवाई होते, ते त्याच्यावर म्हटले की प्रिसाइजली सांगा अगदी. तर मी त्यांना एक उदाहरणही दिलं. ते म्हणजे 17 वर्षाची एक केस होती जी मते साहेबांकडे होती. त्याची केस पुढच्या वेळी त्यांना मी रिटर्न देणार आहे आणि मग त्याच्यावर काय कारवाई होती ते बघूया. आणि दुसरं मी त्यांना हे सांगितलं की सर 353 या बाबतीत म्हणजे आम्हाला कुठल्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जायला भीती वाटते. तर याच्यावर एकतर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये CCTV असायला पाहिजे, नाहीतर आम्हाला बॉडी कॅमेरा म्हणजे न्यायची किंवा लावायची परवानगी द्यावी. त्यावर त्यांनी एक मोगम असं उत्तर दिलं की मी परवानगी नाही देणार. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण मी परवानगी देणार नाही. आणि त्यांच्या इकडं तर त्यांना ती गरजसुद्धा लागत नाही, कारण की त्यांच्याकडे त्यांच्या केबिनमध्ये CCTV आहे. तर हा एक प्रश्न फार वेगळा ट्रिकी असणार आहे. तर याच्यावर उत्तर कसं मिळेल हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. तर मित्रांनो, असा म्हणजे त्यांच्याकडनं ती 2-3 उत्तर मिळाले. परत 5500 कोटी जे प्रॉपर्टी टॅक्स जे ड्यू आहे त्याचं अजून उत्तर मिळालं नाही. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत डायरेक्टली आपल्याला जगताप साहेबांकडनं हे जर उत्तर मिळेल असं अपेक्षित आहे. त्यानंतर मात्र मी म्हणजे जे सोमवारचं असतं त्या पूर्ण हॉलमध्ये मी तिथे जाऊन बसलो होतो. मला यावेळी कुणीही काही प्रश्न विचारल्याने अडवलं नाही किंवा मागच्या वेळी जसं मला सांगितलं की तुम्ही ते बसू शकत नाही असंही सांगण्यात आलं नाही. मग मी स्वतःहून जे अविनाश सकपाळ साहेब आहेत त्यांना भेटलो आणि मी स्वतः म्हटलं की मी फारसं थांबणार नाही आहे, पण तरीही मी तोंडी आदेशाला ऐकायची गरज नाही आहे. माझा त्यावर भरोसा नाही आहे. मला जर तुम्ही लेखी देत असाल आणि मला त्याचं कारणही देत असाल तर मी जरूर त्याचा विचारही करीन आणि त्याप्रमाणे वागीन. कारण का मला कुठलाही महानगरपालिकेचा शासनाचा किंवा अगदी व्यक्तिगत नियमसुद्धा तोडायचे नाहीत. पण आता मी असं ठरवलं की मला सोमवारी आणि गुरुवारी मी बसण्याचा हट्टही सोडून देणार आहे. मला ती माहिती बाहेरसुद्धा मिळू शकते आणि तेवढी मला पुरेशी आहे. आणि ज्या गोष्टी माझ्या ताब्यात आहेत किंवा ज्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत
त्याचं मी म्हणजे त्याचं सोल्युशन काढायचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये बांधकाम विभाग असू द्या किंवा त्यानंतर टॅक्सचा असू द्यात, याच्याबद्दलची माहिती मी लोकांपुरतं जेवढी गरज आहे त्याप्रमाणे मी पोहोचवते. व्यक्तिगत काही तक्रारी आहेत का, विशेष करून अतिक्रमणाच्या असतील किंवा स्टॉलच्या बाबतीत असेल किंवा काही अपंग दिव्यांग लोकांना त्यांना काही गरज असते, अशा काही आहेत. TVCची आपल्याकडे एक तक्रार आहे, त्याचाही मी फॉलोअप करणार आहे. पण मी असं ठरवलं आहे की ह्याला जास्त ताणणार नाही. मी सोमवारी आणि गुरुवारी मला म्हणजे अविनाश सकपाळ साहेब आहेत, त्यांच्या म्हणजे त्यांना जास्त बंधनात किंवा त्यांना जास्त प्रेशराईज होईल असं मी वागणार नाही आहे. तर मी जरा शिथिल करणार आहे. माझं फक्त त्यातली माहिती मिळणं एवढा उद्देश माझा जर होत असेल तर माझी काय हरकत नाही. आणि तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्टली मी अधिकाऱ्यांकडे जाऊ शकतो. त्यामध्ये आणखीन एक म्हणजे बनकर साहेबांकडं, बांधकाम विभागाचे जे सुपरिटेंडेंट इंजिनियर बनकर साहेब यांची माझी भेट झाली. केबिनमध्ये तिथं गेलो होतो आणि त्यांनाही मी म्हणजे त्यांनी मला म्हणजे सोमवारी बोलवलं होतं आणि ते फीडबॅक देणार होते. पण त्या म्हणजे रसाळे साहेबांकडची केससुद्धा आणि दुसरी सागर शिंदे ह्यांची केससुद्धा पुढे काही मला त्याची अपडेट फारसा मिळाला नाही, म्हणजे काही झालेलं नाही थोडक्यात. तर पुन्हा एकदा मी पुढच्या सोमवारपर्यंत मी ट्राय करणार आणि त्यानंतर मग हे सगळे लोक लेखी मागतात, पण मी लेखी देऊन जमलेलो आहे. असे सगळं हा विषय आहे. आजचा दिवस खूप फलद्रूप झाला. विशेष करून सगळ्यात शेवटी 5ला जी प्रेस कॉन्फरन्स होती, तर एकदम 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 युनिक कल्पना ही महाजन साहेब म्हणून आहेत त्यांनीही आणलेली आहे. त्यांनी असं केलेलं आहे की महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये कुणीतरी कवी, कुणीतरी लेखक किंवा कुणीतरी कलाकारसुद्धा असू शकतं. तर यांचं एक संमेलन, प्रथमच ते असं संमेलन घेत आहेत आणि त्यासाठी मी ते प्रेस कॉन्फरन्स सगळं कवर केलेलं आहे. तुम्हाला बघायला मिळेलसुद्धा. कृपया आमच्या चॅनलवर, मेन चॅनलवर जाऊन हे बघावं. आणि त्याच्यामध्ये त्या आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे निवेदकासारखं काम केलं होते ते राजीव ननकर साहेब होते. आणि जी कल्पना जी होती महाजन साहेब म्हणून आहेत, ते सुद्धा तुम्हाला माझं ते कार्ड किंवा त्यांचं प्रेस नोटसुद्धा तुम्हाला मी तुमच्यासमोर पुटअप करीन आणि प्रेस कॉन्फरन्सही तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि शेखर गायकवाड साहेब जे विक्रमकुमारच्या अगोदर महानगरपालिकेचे आयुक्त राहिलेले आहेत आणि जे यशदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून ते रिटायर झालेले आहेत. तर त्यांनीसुद्धा ही कल्पना उचलून धरलेली आहे. आणि ह्यांना सपोर्ट म्हणून आत्ताचे महानगरपालिकेचे जे विद्यमान आयुक्त आणि प्रशासक आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांनी तर म्हणजे जसं मी म्हटलं आहे की स्वतः ते लिहितात. त्या शेखर गायकवाड साहेबांच्या लिखाणाचे सुद्धा ते कौतुक करत होते आणि हे साहित्याला ते पुढे ढकलतात आणि मराठीला अभिजात मान्यतासुद्धा मिळालेली आहे. तर ते सगळ्याचं एकत्र होऊन हे 21 तारखेला काहीतरी आहे. तुम्हाला त्याचे डिटेल्स आमच्या त्या बाईटमध्ये मिळतील. आता 6 वाजलेले आहेत आणि मी आता निघायच्या तयारीत आहे. तर मित्रांनो, आजचा डेली व्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10 डेली व्लॉग पार्ट 2 आजच्या दिवसाचा.